इथं उपस्थित असलेले या गावचे सरपंच अनवर भाई, शिवसेनाचे जिल्हा उपप्रमुख नारायणराव सातपुते, अजय बुरांडे, मानेजी, बडेजी, शेतकरी संघटनेचे आपेटजी व सर्व तिथं असलेले उपस्थित सर्व सन्माननीय व इथं उपस्थित असलेल्या मतदार बंधू आणि भगिनी, अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण प्रत्येक गोष्ट बघताय. समोरच्या महायुती सरकारच्या संदर्भामध्ये त्यांच्या पायाखालची वाळून आता सरकारला लागली आणि म्हणून असे काही गोष्टी करतात. बटोगे तो कटोगे, आप एक रहो तो नेक रहोगे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हा सर्वांना एकोप्याने महाराष्ट्रामध्ये नांदण्यासाठी खऱ्या अर्थाने कोणतं सरकार यावं लागेल तर ते आघाडीचं सरकारच यावं लागेल. आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. आज तुम्ही दोघं जण बहीण भाऊ एक झाला तर कमळच कटलं ना. क्या कटोगे क्या बटोगे, अरे तुम एक हो गए तो कट गए. ये उदाहरण हमारे मतदार संघ में है. जिस भाग में जो नेता यहाँ पर हमने उनकी हर समय खिलाफत की, गोपीनाथ राव जी जब तक हयात थे हम कभी भाजपा के पास नहीं गए, लेकिन एक दौर ऐसा आया जैसा तुम्हारे सरपंच को एक दौर आया कि आज हमें विकास करना है तो उनकी बाजू में जाना पड़ेगा. उसी तरीके को हमको भी परली में एक दौर आया अच्छाई और बुराई चुनने का. तो ये दोनों के दरमियान जो अच्छाई चुनने का मौका था तो इनके बहन की तरफ अच्छाई हमें दिखी, उसके लिए हम उस दौर में उनका साथ देने चले. क्यों तो यहाँ की राजनीति ऐसी है, पार्टियां भी बिक जाती है. कुछ दौर में कांग्रेस बिक गई थी तो हम वहां नहीं रह पाए. तो ऐसा दौर, ऐसी सब बातें अपने मतदार संघ में इस दरमियान होती है. लेकिन इस बार एक ऐसा मौका आया है कि आपको सोचकर ये मौका गंवाना नहीं है. ये मौके की पूरी नजाकत समझिए और आपको यहाँ पर ये बदलाव करना जरूरी है. तुम्हारे हमारे लिए नहीं, हर इंसान के लिए करना जरूरी है. क्यों तो आप देखिए, अब या ठिकाणी रिझर्वेशन मुस्लिम समाजाला देणारच नाही. ये क्या बात है? ही कसली तुमची घोषणा आहे? अरे प्रत्येक जातीमध्ये गरीब आहे, प्रत्येक जातीमध्ये मागासवर्गीय आहे. मराठ्यात जसं ओबीसीची लढाई आमची चालू आहे तशी मुसलमानांमध्ये सुद्धा गरीब लोक आहेत, त्यांना सुद्धा रिझर्वेशन देण्याची गरज आहे. 10% काँग्रेसने ते रिझर्वेशन दिलं, ते घालवण्याचं काम ह्यांचं सरकार आल्यानंतर केलं. कोण लोक आहेत ही? जसं आता शेतकरी संघटनेच्या लोकांनी विवंचना केल्या. आम्ही जातीने शेतकरी आहेत, आम्हाला कळतं कापसाला काय भाव मिळाला पाहिजे. हरभऱ्याची विवंचना आज सांगितली. नेमकं भाव शेतकऱ्याला ज्यावेळेस मिळायचा आहे तेव्हा तुम्ही हरभरा आयात करता, ज्यावेळेस व्यापाऱ्यांना भाव मिळायचे तेव्हा तुम्ही निर्यात करता, आयातावर बंदी घालता. म्हणजे हे सगळं सरकार तुमच्या माहितीसाठी हे व्यापाऱ्यांसाठी चालणारं सरकार आहे. कोण आहेत मुख्यमंत्री? खऱ्या अर्थाने जरांगे पाटील साहेब सांगतात तसं सगळा काही चालवणारा एकच माणूस आहे आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये. त्यांना आहे का शेतीचं काही ज्ञान? त्यांना काही आहे का देणं घेणं? प्रत्येक समाजामध्ये भांडणं लावणं, सर्वांच्या मध्ये दुही निर्माण करणं आणि आपला गट्टा कसा मोठा होईल लोकांना वेड करून अशा पद्धतीचं राजकारण चाललंय. सरकार कशासाठी असतं? लोकांच्या हितासाठी. कुठल्याही जातीचं नाही तर एक मानव डोळ्यासमोर ठेवून, गरीब माणूस डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम करणारं आम्हाला सरकार पाहिजे. आणि या भागामध्ये तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीनं राजकारण चाललं. बरेच लोकांनी सांगितलं, आहे का कुणी इतर जातीचं माणूस सुखी? कोणाला काम मिळतं का? कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये काम कोण्या गुत्तेदाराच्या नावावर आणि सब कॉन्ट्रॅक्ट करून 50 लोक या कार्यकर्ते आपल्याला त्यांना कामं द्यायचे. त्याचे बिल सुद्धा कसे द्यायचे ते एका माणसाने हातात ठेवायचे आणि त्याचे बिल अडकून ठेवायचे. आणि या इलेक्शनच्या दरम्यान सुद्धा ते असे अडकून ठेवायचे की त्या लोकांनी गपचूप आपल्या मागे राहिलं पाहिजे. मजबूर करून लोकांना आपल्या पाठीशी ठेवण्याचं काम या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होतंय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने याच्यापूर्वी आपल्याला वाटत होतं की आपण सक्सेस होतो की नाही, पडू शकतात का ते खासदाराला आता पडत्यात आणि पाडलं आणि आता पडतंय अशा पद्धतीची भावना या सगळ्या लोकांमध्ये निर्माण झाली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एक चांगला उमेदवार. मी तर परवाच्या भाषणामध्ये सांगितलं काय चाललंय. शरद पवार साहेबांसारख्या माणसावर आपण किती तुटून पडणार. 85 वर्षाचा तो माणूस, त्याला या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची, सामान्य माणसाची, सगळ्याची जाण असणारा माणूस, त्याला सुद्धा तुम्ही आडवं तिडवं बोलता राजकारणासाठी. आणि म्हणून मी त्या भाषणामध्ये सांगितलं
की या ठिकाणी कोणी नाही तर स्वतः शरद पवार उभा आहे. जसं कुणीतरी आता वक्त्यांनी सांगितलं की शेरशाळात अनवर भाई आहेत. आमच्या परळीत एका राजेसाहेबावर एक राजेश फ्री आहे. तिथंच आहे ना परळी, एका राजेसाहेबावर एक राजेश फ्री. म्हणून तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी हात धरायला खऱ्या अर्थानं इथे तर परळीत समर्थ बसलेलो आहे. गेल्या 30 ते 35 वर्षामध्ये या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने एक बाजू लावून धरण्याचं काम आमच्या राजेसाहेब चुलते जे जिल्हा परिषदेला असायचे तेव्हापासून त्या घराण्याने आज तागायत आम्ही ते धरून ठेवलंय. कशासाठी? आणि राजकारण हे वैयक्तिक शत्रुत्व नसतं. ये खिलाफत यानी कि क्या झगड़े है अपने खेती के? अरे भाई ये हमारा भूमिका है. आणि म्हणून हा पर्याय देणं राजकारणामध्ये एक कणा असतो आणि तो पर्याय आम्ही या ठिकाणी दिलाय. आणि त्या पर्यायाला आपण त्या ठिकाणी बदलाव करून हा परिवर्तन करण्याची वेळ असली वेळ पुन्हा येणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी अतिशय बारकाईने अनेक वक्त्यांनी सांगितलं खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाटतील. नारायणरावनी तर फार सुंदर सांगितलं. संघच राहायचं म्हणले त्यांना माहिती पहिलं संघच राहायचं कसा काटा काढायचा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण न कळता काही लोकांना मजबुरी असते. तुम्ही तिकडे असाल, मी तुम्हाला सांगतो आठवण देतो, जानिम्या कुरेशी जिल्हा परिषदेला काँग्रेसकडून उभा होता. मी एकटा प्रचारक होतो. विलासराव साहब मुख्यमंत्री थे, मैं हर गाँव में जाके कहता हूँ विलासराव अगर मुख्यमंत्री होते आपके वोटों से तो एक जिल्हा परिषद को जानिम्या नहीं आना चाहिए क्या? जिल्हा परिषदेला थोड्या मतांनी त्यावेळी जानिम्या पडला, पण पटितानाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी कॅनव्हसिंग केलं आणि एक सामान्य अल्पसंख्याक माणूस त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये जावं अशा पद्धतीचा जोरदार प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी या भागामध्ये केला. आणि म्हणून एक माणुसकी म्हणून सर्वांना सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे. सगळ्या जाती धर्माचा त्याच्या ठिकाणी वाटा मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण बघतो. फार लांबलचक बोलण्याची आवश्यकता नाही. महाविकास आघाडीने किती महत्वाचे मुद्दे सांगितले. 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, 25 लाखापर्यंत आरोग्याचा विमा देऊ आणि 3000 महिना महिलांना देऊ. ह्या लोकांनी तरी इलेक्शनच्या शेवटला गेलाय. यांनी आपल्या जाहीरनाम्यात जाहीर केलंय. आणि जे काँग्रेसवाले आणि ही महाविकास आघाडी जाहीर करते ती निश्चितपणाने देते. ते कर्नाटकाच्या उदाहरणावरून आपण बघा, आंध्र प्रदेशच्या उदाहरणावरून बघा. म्हणून आपल्याला आपल्या सर्वांचं कल्याण करायचं असेल, शेतकऱ्यांचं कल्याण करायचं असेल, आजारी लोकांना त्या ठिकाणी 25 लाखाचा विमा मिळवायचा असेल, 3000 माझ्या बहिणीला त्या ठिकाणी एक महिन्याला मानधन मिळायचं असेल, 4000 रुपये महिना सुशिक्षित बेरोजगारांना मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचे जे आश्वासनं दिलीत त्या आश्वासनाला आपल्याला पदरात पाडून घेऊन एक सर्व जाती धर्माचं सरकार, सर्व जाती धर्माला त्या ठिकाणी न्याय देणारं, सर्व जाती धर्माला त्या ठिकाणी घेऊन चालणारं सरकार. तर हे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राजासाहेब देशमुख या ठिकाणी आमदारकीला निवडणूक लढवत आहेत. आपण सर्वजण त्या ठिकाणी या 20 तारखेला म्हणजे तुतारी फुंकणारा माणूस असं हे चिन्ह आहे. या चिन्हावर आणि 3 नंबर बटन या ठिकाणी आहे. ते 3 नंबरचं बटन आपल्याला दाबायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आपल्याला एक विनंती करणार आहे, पहिल्या ठोक्यात मतदान करून घ्या. मी तुम्हाला सांगतो 10 ते 11 वाजेपर्यंत आपलं मतदानच राहिलं नाही पाहिजे. कारण आम्हाला पुढे राहतो, आम्हाला माहित आहे हे ह्यांना कळलं की मतदान एकतर्फी व्हायलंय दुपारी गोंधळ घालायला सुरू करतात आणि मग लोकांनी मतदानाला बाहेरच पडू नये अशा पद्धतीची सुद्धा व्यूहरचना हे लोक करतात बरं का. म्हणून काय करायचं, चहा घेतला की उठायचं आणि मतदान जाऊन करायचं. खटा 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 बटन दाबा आणि 11 वाजेपर्यंत मतदान 100% आपलं झालं पाहिजे. आणि उरलेल्या वेळात उरलेल्या लोकांना पटू तुतारीवर कसं टाकता येईल मतदान हे तुम्ही बघितलं पाहिजे. हे प्रत्येक ठिकाणी मी आपल्या सर्व वक्त्यांना सांगतोय ही गोष्ट प्रत्येक भाषणात सांगा की पहिल्या 2-3 घंट्यामध्ये आपलं मतदान संपलं पाहिजे. लाईन लावून सकाळी अगोदर एक पुण्यकर्म करा. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन करायचं असेल तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आपण बाहेर पडा आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर 3 नंबरचं बटन दाबून 11 वाजेपर्यंत सकाळी तुम्ही तुमचं मतदान संपवून टाका. सगळेजण मतदान करून निवांत घरी बसा. अशा पद्धतीचं तुम्ही सगळ्यांनी करा. आता सगळेजण इथं जमलेत, विविध जातीचे लोक आहेत. तुम्ही सगळ्या सोयऱ्याधाऱ्यांना फोन केले पाहिजे. मतदारसंघामध्ये कोण तिथे जाऊन भेटता आलं तिथे भेटलं पाहिजे. काही कोणी एखाद्याचा पाहुणा वेगळा काही विचार करत असेल तर त्याला जाऊन समजून सांगितलं पाहिजे. काही दहशती खाली असेल तर बा ठीक आहे पांडेजी, ठीक आहे बाबा, तू दहशत तुला असली तरी काही हरकत नाही, पण गपचूप तर कर. बटन दाबताना कोणी बघणार नाही तर नाही तुला. कुठे काही गैर झाले तर फोन करून तर रायसाहेबाला सांग. त्या ठिकाणी गैर होणार नाही ह्याची काळजी आपण घ्यावं लागेल. आज या सिरसाळ्यामध्ये एवढा मोठा उत्साह, एक पत्रकार रायसाहेबांना विचारू लागले की बाबा ते अमुक असे म्हणले तमुक तसे म्हणले, त्याची नावं सुद्धा घ्यायला बरं वाटतं. काही सामाजिक काम नाही, काही लोकांची कळवळ नाही.
काही लोकांसाठी झिजत नाहीत, काही लोकांची तळमळ नाही, लोकांच्या अन्नात माती कालवणे हाच ह्यांचा धंदा आहे. मी त्याही दिवशी सांगितलं की अन्नामध्ये माती काढू नका, आमचं आम्हाला करून खाऊ द्या, आमच्याकडे लक्ष देऊ नका. एवढी माफक अपेक्षा आम्हाला सर्व परळी मतदारसंघातल्या लोकांना आहे. हम हमारे मेहनत से खाएंगे, लेकिन हमारे खाने में मिट्टी मत मिलाओ, हमें खाने दो. एवढीच माफक अपेक्षा या मतदारसंघातल्या लोकांना, या व्यापाऱ्यांना आहे. म्हणून आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे. मतं बनलेली आहेत, करायचं आहे, कुणाला टाकायचे ठरवलंय लोकांनी. आज फक्त आपण आपलं समाधान म्हणून लोकांपर्यंत जास्तीत जास्त भेटणे हा आपला उद्योग आहे आणि ते भेटलंही पाहिजे. परंतु त्या ठिकाणी मतदान, या ठिकाणी मतदानाचं दान हे पवित्र दान झालं पाहिजे. त्या दृष्टीनं सकाळी उठल्या अगोदर मतदान करा. आपल्या पाहुण्यारावळ्याला भेटून सगळ्यांना सतर्क करा मतदारसंघातल्या, आणि जास्तीत जास्त मतदान करा. माझ्या एका मताने काय व्हायला म्हणून घरी बसू नका. म्हणजे काय आहे की माझ्या एका मताने काय व्हायले, फार लोक आळशी आहेत. त्याच्यामुळं हा आळस झटका, हा मोका कधी येणार नाही. आणि ह्यावेळेस परिवर्तन नाही झालं तर आयुष्यभर वेट बिगारीचं ती जिंदगी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी हे करावी लागेल. त्यामुळं आपण सर्वांनी त्या ठिकाणी सिरियसली घेऊन ही निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि तुतारी फुटणाऱ्या माणसावरच आपण 20 तारखेला मतदान करून प्रचंड मतांनी रायसाहेबाला निवडून द्यावं आणि अशा पद्धतीनं आपला स्वतःचा विकास करावं. एवढीच विनंती करून मी माझे 2 शब्द